स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मधला रेक्टँगल जो सेक्शन आहे टेपर सेक्शन ह्याच्यावरचा हा प्रॉब्लेम आहे. ह्याच्यामध्ये हा जो रेक्टँगल आहे हा टेपर होत गेलेला आहे आणि इथं सुद्धा काय छोटासा रेक्टँगल आहे. तर या रेक्टँगलच्या दोन्ही साईडला पी एवढा फोर्स ऍक्ट होतोय. रेक्टँग्युलर जो आहे तर त्याच्यामध्ये ही जी व्हॅल्यू आहे याला आपण B2 बोलतोय. त्याची जी डेप्थ आहे तर ह्याला आपण B1 बोलतोय. त्याबरोबर ही जी आहे याला आपण थिकनेस बोलतोय. आणि ही जी लेंथ आहे ह्या पॉइंट पासून ते ह्या पॉइंट पर्यंत ते याला आपण रेक्टँगलची म्हणजे जे काय टेपर आहे तर त्याची लेंथ बोलतोय. ई म्हणजे यंग्स मॉड्युलस ऑर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. तर याच्यामध्ये आपल्याकडे 3 फॉर्म्युले अवेलेबल आहेत. तर डेल्टा एल इज इक्वल टू पी एल अपॉन टी ई B2 मायनस B1 लॉग ई B2 अपॉन B1. ह्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला फक्त चेंज हा दिसेल. लॉग ई ह्याच्या जागी आला लॉग 10 आणि इथं आला IN. तर ज्या वेळेला लॉग ई असेल त्यावेळेला लॉग 10 असल्यानंतर इथं 2.3 न मल्टिप्लाय केलेलं आहे आणि इथं हाच फॉर्म्युल्यामध्ये लॉग ईच्या जागी IN. तर लक्षात घ्या ज्या वेळेला आपण कॅल्क्युलेटर यूज करतो त्यावेळेला कॅल्क्युलेटर वरती जो लॉग असतो तो लॉग 10 असतो. हा 10 लिहिला जात नाही, फक्त लॉग लिहिला जातो. आणि ज्या वेळेला आपण लॉग प्रेस करतो त्यावेळेला आपल्याला 2.3 न मल्टिप्लाय करावं लागतं तरच आपलं आन्सर हे येतं, ह्याच्याबरोबर येतं. दुसरं कॅल्क्युलेटर जर तुम्हाला लॉग आणि 2.3 जर हे करायचा नसेल तर कॅल्क्युलेटरवर IN असाही सिम्बॉल बघायला मिळेल. तुम्ही हा फॉर्म्युला यूज करून ही आन्सर फाइंड आउट करू शकता. म्हणजे लॉग दाबायच्या ऐवजी तुम्ही IN हा जो सिम्बॉल आहे कॅल्क्युलेटरवरचा तो प्रेस करा आणि मग पुढचे कॅल्क्युलेशन्स करा. तर आपण याच्यावर प्रॉब्लेम घेतोय. ए प्लेट ऑफ युनिफॉर्म थिकनेस 60 mm वाईड. तर इथं B1 ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला 60 दिलेली. B1 ची व्हॅल्यू दिलेली 60 at one end and 100 mm wide at other end. तर B2 ची व्हॅल्यू आपल्याला 100 दिलेली and 500 mm long. 500 mm याची लेंथ आहे ती 500 mm दिली. Assuming uniform thickness 8 mm. म्हणजे जी थिकनेस आहे ती सगळीकडे एकसारखी आहे ती दिली थिकनेस 8 mm. फाइंड elongation of the plate म्हणजे चेंज इन लेंथ किती आहे when subjected to axial tensile force 40 kN. तर P ची व्हॅल्यू तुम्हाला 40 kN दिलेली. आपण ती कन्वर्ट करणार इंटू 10⁻³ न मल्टिप्लाय करून न्यूटन मध्ये. टेक E इज इक्वल टू 200 GPa. तर E ची व्हॅल्यू 200 GPa म्हणजे 2 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm² मध्ये हे कन्वर्जन होत आहे. तर सगळ्या व्हॅल्यूज आपल्या न्यूटन आणि mm मध्ये आपण गिवन डाटा मध्ये कन्वर्ट करून घेतलेले आहेत. आता याच्यानंतर आपण याची चेंज इन लेंथ व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. ह्यापैकी हा जो फॉर्म्युला आहे मधला हा आपण इथे यूज केलेला आहे. 2.3 PL अपॉन TE B2 मायनस B1 लॉग B2 अपॉन B1. तर लॉग म्हणजे कॅल्क्युलेटरवर जो आपण लॉग प्रेस करणार तोच हा लॉग आहे. त्याचा बेस जो असतो हा 10 असतो पण तो कधी आपण लिहित नाही. आता ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत P ची व्हॅल्यू, L ची व्हॅल्यू, T ची व्हॅल्यू, E ची व्हॅल्यू, तर या सगळ्या व्हॅल्यूज आपण इथं टाकणार आहोत. आता या सगळ्या व्हॅल्यूज इथं टाकल्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेटर आन्सर देईल 0.069. कॅल्क्युलेटरचा यूज करणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला प्रेस करावं लागेल 2.3 इंटू 40 इंटू 10⁻³. तर इथं EXP कॅल्क्युलेटरवर लिहिलेला असेल EXP कॅपिटल मध्ये तो प्रेस करा आणि 3 प्रेस करा तर येईल E3 म्हणजे 10⁻³ इंटू 500 भागिले 8 भागिले 200 भागिले EXP3. EXP प्रेस करा आणि 3 प्रेस करा भागिले ब्रॅकेट 100 मायनस 60 ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर प्रेस करा लॉग ब्रॅकेट 100 भागिले 3 ब्रॅकेट कंप्लीट. आणि आता इथं इज इक्वल टू प्रेस करा. इज इक्वल टू प्रेस केल्यावर आन्सर मिळेल 0.069 mm. तर या टाईपचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा.